कधी विचार केलाय का, डिझाईन करताना, फोटो एडिट करताना, व्हिडिओ बनवत असताना तुम्ही सतत तेच टूल्स का वापरता? का आज जगभरात ग्राफिक डिझायनर्सपासून ते यूट्यूबर्सपर्यंत सगळ्यांच्या स्क्रीनवर तेच सॉफ्टवेअर असतं? हे सॉफ्टवेअर्स एवढं खास काय करतं की क्रिएटिव्हिटी म्हणजे हे टूल्स असं लोकांना वाटू लागलं? कंपनी तर अनेक होत्या, टूल्स पण खूप होते. मग असं काय घडलं की एक नाव जगभरात लोकांच्या मनावर राज्य करू लागलं? हॅपी थॉट्स मित्रांनो, मी आहे संजय चौधरी, बिझनेस केस स्टडी एक्सपर्ट, आणि आज आपण बघणार आहोत त्या कंपनीचा प्रवास जिने टूल्स नाही तर एक पूर्ण क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स लोकांना विकला. ही गोष्ट आहे ॲडोबची. ॲडोबची सुरुवात झाली 1982 मध्ये जॉन ऑर्नॉक आणि चार्ल्स जेन्क्स नावाच्या 2 इंजिनियरपासून. हे दोघे एक साधं पण उपयोगी सॉफ्टवेअर घेऊन आले. त्याचं नाव होतं पोस्टस्क्रिप्ट. यांच्याकडे होती छोटी आयडिया पण मोठा विचार. त्यांना सॉफ्टवेअर बनवायचं नव्हतं, त्यांच्या क्रिएटिव्हिटीला एक डायरेक्शन द्यायचं होतं. म्हणून त्यांनी हळूहळू आणायला सुरुवात केले मोठे टूल्स. फोटोशॉप, इलुस्ट्रेटर, प्रीमियर प्रो म्हणजे डिझाईन, ॲनिमेशन, व्हिडिओ एडिटिंग सगळ्या गोष्टी ॲडोबने कव्हर केल्या. 1990च्या काळात ॲडोबसमोर मोठं आव्हान होतं. मार्केटमध्ये कोरल ड्रॉ, सोनी वेगस, फायनल कट प्रोसारखी अनेक टूल्स येत होती. सगळेजण म्हणत होते आमचे टूल्ससुद्धा चांगले आहेत. मग ॲडोबमध्ये असं काय वेगळं आहे जे बाकीच्या टूल्समध्ये नाही आहे? तेव्हा त्याने एक निर्णय घेतला, सॉफ्टवेअर सगळ्यांसाठी नाही बनवायचं, हे त्यांच्यासाठी बनवायचं जे खरंच काहीतरी मोठं प्रोफेशनल काम करत असतील. ॲडोबने मग आपली टूल्स अजून प्रोफेशनल लोकांसाठी बनवली आणि फक्त एक एक टूल न देता एक पूर्ण सिस्टम तयार केली. ती कशी? तर जसं की फोटोशॉपमध्ये केलेलं काम इलुस्ट्रेटरमध्ये उघडता येईल, तिथून तेच आफ्टर इफेक्टमध्ये ॲनिमेट करता येईल आणि नंतर प्रीमियर प्रोमध्ये त्यांचा व्हिडिओ तयार होईल. म्हणजे सगळ्या टूल्स एकमेकांशी कनेक्टेड असतील आणि एकाच इकोसिस्टममध्ये सगळं काम करता येईल. पूर्वी ॲडोब आपली टूल्स CD स्वरूपात विकायची. मग एकदाच ती CD विकत घ्यायचे आणि तीच खूप वर्ष वापरत असत. म्हणूनच लोकांना कंपनीकडून कसलेच अपडेट्स मिळत नसत आणि ॲडोबलाही फक्त एकदाच पैसे मिळायचे. म्हणजे कस्टमरने एकदा सॉफ्टवेअर घेतलं की पुढचं काहीच कमाईचं साधन उरायचं नाही. यामुळे कंपनीचा रेव्हेन्यू स्टॅग्नंट झाला आणि ग्रोथ थांबली. आणि त्यातूनच मग एक अडचण आली, पायरसीची. ॲडोबचे टूल्स महाग असल्यामुळे अनेक लोकांनी ते सॉफ्टवेअर चोरून वापरणं सुरू केलं. क्रॅक केलेले व्हर्जन्स ऑनलाईन डाउनलोड करून लोक सॉफ्टवेअर वापरत होते. ॲडोब आवडायचं पण त्यासाठी पैसे देणं लोक टाळायला लागले. ही गोष्ट ॲडोबसाठी आणखी धोकादायक होती, कारण इथे तर एकदाही पैसे मिळत नव्हते आणि म्हणूनच ॲडोबने थांबून विचार केला, आपण नेमके कुठे चुकतोय? तेव्हा 2007मध्ये एक व्हिजनरी लीडर CEO झाला. त्याचं नाव होतं शंतनू नारायण, जो होता मूळचा भारतीय पण जागतिक विचार करणारा. त्याने 2013मध्ये एक मोठा निर्णय घेतला, CD विकायचं बंद करायचं. आणि इथूनच सुरू झाला खरा बदल क्रिएटिव्ह क्लाउडचा. आता लोकांना सॉफ्टवेअर विकत घ्यायचं नव्हतं, तर दर महिन्याला किंवा वर्षाला सबस्क्रिप्शन घेऊन वापरायचं होतं. यामुळे काय झालं, लोकांना सतत अपडेट्स मिळाले, ॲडोबला दर महिन्याला पैसे मिळाले आणि सगळे टूल्स एकत्र क्लाउडवर वापरता येणं पॉसिबल झालं. ॲडोब फक्त सॉफ्टवेअर विकणारी कंपनी नव्हती, ती हळूहळू एक मोठं क्रिएटिव्ह जग बनू लागली. आणि हे शक्य झालं शंतनू नारायण यांच्या विचारांमुळे. ते CD विकणं बंद करून क्रिएटिव्ह क्लाउडवर आले. पण येथेच थांबले नाहीत. तेव्हा त्यांनी विचार केला, आपले कॉम्पिटिटर संपवायचे नाहीत तर डायरेक्ट कॉम्पिटिटरलाच विकत घ्यायचं. त्यांनी पेजमेकर देणारी एल्डस कंपनी विकत घेतली. मग त्यांनी मायक्रोमीडिया नावाची कंपनी विकत घेतली, ज्यामुळे ॲडोबला आफ्टर इफेक्ट्स, फ्लॅश, ड्रीमवीवर सारखे टूल्स मिळाले. याचा फायदा असा झाला की क्रिएटिव्हिटीसाठी लागणारी जवळपास सगळी टूल्स ॲडोबच्या इकोसिस्टममध्ये एकत्र आले. आता एका सिस्टममध्ये तुम्ही फोटो एडिट करू शकता, जे असतं फोटोशॉप, ॲनिमेशन करू शकता, आफ्टर इफेक्ट्स, व्हिडिओ एडिट करू शकता, वेबसाईट डिझाईन करू शकता, साऊंड एडिट करू शकता. सगळे एकाच लॉग इन
एकाच प्लॅटफॉर्मवर, म्हणजे एकदम सोपं, प्रोफेशनल आणि कॉम्बिनेशन बेस. हा विचार काही ॲडॉबचा नव्हता. ॲपलचे स्टीव्ह जॉब्स यांनीही असंच केलं होतं. आयफोन, आयपॅड, मॅक वापरताना आपल्याला वाटतं हे फक्त डिव्हायसेस नाहीत, हा एक एक्सपिरियन्स आहे. म्युझिकसाठी आयटोन्स, ॲपसाठी ॲप स्टोअर, डाटासाठी आयक्लाउड, सगळं एकाच इकोसिस्टममध्ये आणलं. आणि ॲडॉबनेही हेच केलं. वेगवेगळे टूल्स न ठेवता सगळं एकत्र आणलं आणि एकच पॉवरफुल सिस्टम बनवली. ॲडॉबने मोनोपोली नाही केली, पण मोनोपोली माइंडसेट वापरला. युजरसाठी सगळं एकाच जागी द्यायचं. आज ॲडॉबची मार्केट व्हॅल्यू 330 बिलियनपेक्षा जास्त आहे. पण हे सगळं अचानक घडलं का? एका साध्या सॉफ्टवेअर कंपनीने आज 4 लाख कोटीच्या व्हॅल्युएशनपर्यंतचा प्रवास कसा केला आणि का बरं? कॅनवा, फिग्मा, डायविंची रिझॉल्व, फायनल कट प्रो एवढे टॉप क्लास कॉम्प्युटर्स असतानाही प्रोफेशनल ॲडॉबचं सबस्क्रिप्शन कधीच कॅन्सल करत नाहीत. कारण ही गोष्ट आहे ॲडॉबच्या एका वेगळ्या माइंडसेटची, ज्याला म्हणतात इकोसिस्टम थिंकिंग. म्हणूनच क्लॅरिटी ही कुठल्याही सक्सेसची बिनशर्त फाउंडेशन आहे. जसं स्टीव्ह जॉबने iOS तयार केलं आणि एक संपूर्ण सिस्टम जगासमोर ठेवलं, जसं आपल्यालाही आपल्या आयुष्याचं ऑपरेटिंग सिस्टम तयार करावं लागतं. आणि त्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे सेल्फ केस स्टडी करणं. विचार करा, आपण जे काम करत आहोत, ज्या लोकांमध्ये वेळ घालवतोय, ज्या निर्णयामध्ये अडकतोय, हे सगळं खरंच आपल्याला मॅच होतंय का? जर उत्तर नाही असेल तर आधी क्लॅरिटी, कारण क्लॅरिटी आली की ग्रोथ होणं ही एक नॅचरल प्रोसेस बनते. आणि या संपूर्ण बंच तेव्हाच तुम्ही सेटअप मास्टरच्या वेबसाईटला व्हिजिट करता. तेथे सगळं एकत्र येतं. तुमचं गोल्स, तुमचे ॲक्शन्स आणि तुमचा ग्रोथ रोडमॅप एकदम परफेक्ट सिंकमध्ये असतं. बिकॉज व्हेन युअर स्टेप्स अलाइन, युअर स्टार्स विल शाईन. आणि यासाठी सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज या पद्धतीनं नेहमी देत राहू.